सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उद्यापासून दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाही तर मनसेचा खळखटाक सुरू होणार आहे। मराठी पाट्यांबाबत कायदा पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा मनसेने दिलाय। दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्याची मुदत आज संपते, त्या पार्श्वभूमीवर मनसेने इशारा दिलाय। दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत आज संपते। मराठी पाट्या लावल्या नाही तर प्रति कामगार 2000 रुपये दंड भरावा लागेल। त्यानंतर मुंबई महापालिका धडक कारवाई सुरू करेल। तसंच कारवाईपूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही असं महापालिकेने म्हटलंय। या संदर्भात 7 लाख दुकानं आस्थापना मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत। जायकवाडीसाठी अखेर पाणी सोडलंय। नाशिक जिल्ह्याच्या दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी मध्यरात्री पाणी सोडलं। गोदावरी महामंडळाच्या आदेशानुसार एकूण 8 टीएमसी पाणी सोडणं अपेक्षित आहे। त्यापैकी 2.6 टीएमसी पाणी रात्री उशिरा दारणा धरण समूहातून सोडण्यात आलं। त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे। पाणी सोडल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासवर। मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हवं असं अजित पवार म्हणाले। सध्या प्रत्येक पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। त्यामुळे वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण करावं असे खडेबोलही त्यांनी सुनावलेत। रायगडमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या असहकार भूमिकेमुळे शिंदे गटाला मोठा फटका बसलाय। त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी शिंदे गटाला रायगडमध्ये कुठल्याही प्रकारे भाजपकडून त्रास होणार नाही याची ग्वाही फडणवीसांनी दिली आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या दादरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला। केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा वंचितांना लाभ देण्यासोबतच या 34 योजनांच्या जनजागृतीसाठी यवतमाळमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा काढली। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी केंद्र शासनाच्या 10 जनजागृती रथांना हिरवा झेंडा दाखवला। 26 जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे। राज्यातील 2 उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात जरकडवाडी ग्रामपंचायतीत पाहायला मिळाला। ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका उपसरपंचाचीच निवड झाली, तर ठरावाद्वारे दुसऱ्या उपसरपंचाची निवड सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली। या निवडीला मान्यता द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली। देऊ नगरपंचायत नगराध्यक्षपदी पूजा देवटे आणि उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली। नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांसाठी निवडणूक पार पडली। प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली। राज्यातल्या तब्बल 38,000 शाळांमधल्या शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिलेत। शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी UDAIS या पोर्टलवर माहिती न भरल्याने हे आदेश काढलेत। यात तब्बल 38,735 शाळांचा समावेश आहे। 2023-24 सत्राची माहिती UDAIS प्लस पोर्टलवर भरण्याचं काम सप्टेंबरमध्ये सुरू केलं होतं। नोंदणीसाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन होती। ओबीसी आणि धनगर समाजाबाबतची बातमी आहे। ओबीसी आणि धनगर कल्याणच्या योजना वित्त खात्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारच्या कारभारामुळे मंत्रीही हैराण झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय। धनगर विद्यार्थ्यांसाठीचे प्रस्ताव धूळ खात पडलेत, तर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमातींसाठी कन्यादान योजनाही रखडल्याचं सूत्रांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी या मागणीसाठी बेलदार समाजानं नागपूरच्या संविधान चौकात 3 दिवसापासून उपोषण सुरू केलंय। पुण्यातल्या वेल्हा तालुक्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मनसे आक्रमक झाली। मनसैनिकांमध्ये या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। 8 दिवसात रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेनं दिलाय। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतलाय। मध्य रेल्वेच्या ठाणे माटुंगा तर हार्बरच्या पनवेल वाशी मार्गावर ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर या मार्गावर शनिवार रविवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक असेल। त्यामुळे दिवसकालीन ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना राजू शेट्टींनी इशारा दिलाय। 26 नोव्हेंबरच्या साखर कारखानदार आणि स्वाभिमानीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर सांगली जिल्ह्यात एकही वाहन फिरू देणार नाही याचा थेट इशारा राजू शेट्टींनी दिला।
भंडारा जिल्ह्यात अखेर धान खरेदीला सुरुवात झाली। 34 आधारभूत धान खरेदी केंद्रांवर 31,500 क्विंटल धान खरेदी झाली, तर जिल्ह्यातील उर्वरित धान खरेदी केंद्र येत्या 2 दिवसात सुरू होणार आहेत। याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, तर दुसरीकडे धान खरेदी केंद्रांवर अनियमितता आढळल्यास केंद्रावर कारवाई होणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेत नागपूर विभाग राज्यात पहिला आला। या कामगिरीबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्तांना महाआवास अभियान पुरस्कारानं गौरवण्यात आलं। नागपूर विभागानं 2,64,000 घरकुलांचं बांधकाम करून 91% उद्दिष्ट पूर्ण करत लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला। निफाडच्या कोळवाडी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। एका घरासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना दिसतोय। कोळवाडी रोडवर मोठ्या संख्येनं नागरिक फिरत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुंबईसाठी लवकरच 200 रक्तशुद्धीकरण यंत्र खरेदी केली जाणार आहेत। महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्तशुद्धीकरणाची पुरेशी यंत्र नसल्यानं रुग्णांना खासगी रक्तशुद्धीकरण केंद्रात हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो। त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात 200 रक्तशुद्धीकरण यंत्र बसवली जात आहेत। बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाला आपला प्रतीक्षा बंगला गिफ्ट केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून बच्चन कुटुंब या बंगल्यात राहत आहे, मात्र आता हा बंगला बिग बींनी श्वेता नंदाला प्रेमापोटी दिलाय। याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला हा 50 कोटींचा प्रतीक्षा बंगला मुंबईत येणाऱ्या प्रत्येक सिनेप्रेमींसाठी पूजनीय ठिकाण आहे। त्यामुळेच अमिताभ बच्चन यांचा हा बंगला पाहण्यासाठी या ठिकाणी कायम गर्दी असते। नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज 25 नोव्हेंबरला जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो। यानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान करण्यात येतो। यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींचा सन्मान करण्यात येईल। आज मुंबईमधील माटुंग्यातल्या यशवंत नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार आहे। अकोल्यातल्या शास्त्रीनगर भागातल्या शर्मा कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह संपन्न केला। दिवे, रांगोळ्या आणि फुलांची आरास करून बाळकृष्णाची वरात काढली। बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकं गायली आणि त्यानंतर तुळशीचं कन्यादानही केलं। तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने वितरवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। यासाठी समिती नेमण्यात आली। ही समिती नियमावली बनवण्यासाठी शिर्डी देवस्थानला रवाना झाली। भक्तांनी 2009 ते 2022 दरम्यान देवी चरणी 207 किलो सोनं, 2,570 किलो चांदी अर्पण केली। दागिने वितरवायला विधी आणि न्याय विभागानं मंजुरी दिली आहे। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या गुळुंचेमध्ये ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा संपन्न झाली। यात बाबळीच्या काट्यांच्या ढिगामध्ये भाविक पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे उडी घेत लोळण घेतात। हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी तसेच दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांनी गर्दी केली। शिर्डीत साईबाबांना दिवाळीत भरभरून दान आले। दिवाळीच्या सुटीत 10 दिवसात भाविकांनी 17,50,00,000 दान केले। दक्षिणापेटी, देणगी काउंटर, ऑनलाईन तसंच चेक आणि डीडी, मनी ऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, सोनं चांदी अशा सगळ्या माध्यमातून साईचंनी हे दान आले। पंढरपूरमध्ये नाथसंस्थानचे 5वे पीठाधिपती औसेकर महाराज यांना महाभागवत पुरस्कार प्रदान करण्यात आला। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते औसेकर महाराजांना हा सन्मान देण्यात आला। महाभागवत ही उपाधी देऊन या सह्याद्रीची उंची म्हणजे